बीड सरपंच हत्या प्रकरणात घडामोडींना वेग, वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती। वाल्मिक कराडचा अनेक हत्या प्रकरणात सहभाग, त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे, विजय वडेट्टीवार यांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर फरार असलेल्या 3 आरोपींची बँक खाती गोठवली। खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडचंही बँक खातं गोठवलं, सूत्रांची माहिती। तर आज 3ही फरार आरोपींची मालमत्ता जप्ती संदर्भातही कारवाई केली जाणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी तपासाला वेग, फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे सीआयडीकडून चौकशी सुरू। आतापर्यंत 100हून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणेंची सीआयडीकडून 9 तास चौकशी, अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याची सोनावणेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती मान्य असेल, बीडमधील सरपंच हत्येच्या घटनेबाबत विचारलं असता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया। ओबीसी म्हणून धनंजय मुंडेंना टार्गेट करू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। प्राजक्ता माळीच्या समर्थनात पंकजा मुंडेंची पोस्ट, काहीतरी मिळवण्यासाठी दुर्दैवानं स्त्रीला टार्गेट केलं, सुरेश धस यांना टोला लगावला। अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भात सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये न्याय मिळवण्यासाठी मूकमोर्चा काढला हे योग्यच, खासदार नरेश म्हस्केंची पोस्ट, मात्र प्राजक्ता माळीचं नाव विनाकारण गोवलं जात असल्याचं म्हस्केंचं मत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आज 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक, आगामी 100 दिवसांचा रोडमॅप बनवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। केरळ म्हणजे पाकिस्तान, म्हणूनच प्रियंका गांधी तिथून निवडून येतात, मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। अफजल खानाच्या वधाचे फोटो लावू नका असं सांगण्यात आल्याचा नितेश राणेंचा दावा, मात्र अफजल खान वधाचे फोटो इथे नाही तर पाकिस्तानात जाऊन लावायचे का, नितेश राणेंचा सवाल। भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर, आणखी एक घोटाळा उघड करण्याचे सोमय्यांचे संकेत। मुंबई महापालिकेतील प्रशासकाच्या कारभाराला 7 मार्चला 3 वर्ष पूर्ण होत आहेत, तेव्हा 7 मार्चपूर्वी मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका घ्याव, सपाचे आमदार रईस शेख यांची शिंदे फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। मुंबई महापालिकेची निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावर लढणार, सपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमींची घोषणा। महाविकास आघाडीनं धर्मनिरपेक्ष तत्वांना तिलांजली दिल्याचीही टीका। शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला टेम्पोची धडक, जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या गेटजवळ अपघात, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती, वायकरांना कोणतीही दुखापत नाही। भिवंडीतील वाहतूक कोंडीची भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनाही फटका। मुंबई नाशिक महामार्गावर पडघ्याजवळ टोल प्रशासनाला धारेवर धरत सुरेश म्हात्रेंनी वाहतूक कोंडी सुरळीत केली। छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलातील 21 कोटींच्या अपहाराचं प्रकरण, घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमारच्या मैत्रिणीची दिवसभर झाडाझडती, पोलीस आयुक्तांनी स्वतः चौकशी केल्याचीही माहिती। कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी, खबरदारी म्हणून ग्रामीण पोलिसांकडून 4800 पोलीस तर एसआरपीएफच्या 12 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात। मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावलेलीच, बीकेसी मालाड कुर्ल्याची हवा खराब श्रेणीत, मुंबईकरांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडू नये, डॉक्टरांचं आवाहन। मुंबईमध्ये वायू प्रदूषणात बेकरीमधून सोडण्यात येणाऱ्या धुराची भर, पालिकेकडून मुंबईमध्ये 276 बेकऱ्यांना नोटीस। मुंबई वाहतूक पोलिसांकडून 2000हून अधिक रिक्षा जप्त, विविध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई। प्रवेश बंदी असतानाही समृद्धी महामार्गावरून दुचाकी स्वाराचा प्रवास, बुलढाण्याच्या मेहकर जवळचा प्रकार, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय क्रीडा संकुलाच्या इमारतीसाठी जवळपास 600 झाडांची कत्तल केली जाणार, महापालिकेच्या उद्यान विभागाकडून नोटीस काढून वृक्षतोडीला परवानगी, पर्यावरणवाद्यांचा वृक्षतोडणीला विरोध। लेगसी प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईला 21 कोटींची देणगी, संस्थेमध्ये शिक्षण घेऊन 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या रौप्य महोत्सवी बेंचकडून देणगी।
राज्यामध्ये पोलीस उपमहानिरीक्षक पदासाठी 3000 जागा रिक्त. एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी या जागा भरल्या जाव्यात अशी मागणी. नाशिकमधील सप्तशृंगी देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहणार. नववर्षानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. सोमवती अमावास्येनिमित्त शनी शिंगणापूरमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शनी शिंगणापूरमध्ये दाखल. सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. यात्रेनिमित्त लाखो भाविक जेजुरीत दर्शनासाठी दाखल. सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक रोषणाई. सगळा परिसर रोषणाईनं उजळला. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आलेल्या पर्यटकांना आता झिपलाईन्सचाही आनंद घेता येणार. गणपतीपुळ्याकडे जाताना आरेवारी परिसरात झिपलाईनचा आनंद घेता येणार. राज्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट. त्यामुळे ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात घट. राज्यात थंडी गायब. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहनांचा वेग मंदावला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण. दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि कांदा या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता. अहिल्यानगर शहरासह परिसरात दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता. भंडाऱ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं सगळ्याच शेतीमालाचे भाव गडगडले. किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या दरात 50% घसरण. दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत. शेतीमालाला दर द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या. हातातील बॅनर घेऊन अनोखं आंदोलन करत भंडाऱ्यातील तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तुमच्या घरात चोरी होऊ शकते, घर सांभाळा. पोलिसांचा धाराशिवकरांना अलर्ट मेसेज. अमावास्येनिमित्त धाराशिवमध्ये घरातील सगळेजण शेतात जाऊन भोजन करण्याची परंपरा. शेतात जाण्यापूर्वी कोणाला तरी घरी ठेवण्याचं आवाहन. भंडाऱ्यामध्ये नर्सेसकडून वसतिगृहाची साफसफाई. नर्सिंग वसतिगृहातील धक्कादायक बाब समोर. आरोग्य उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले. पालघर शहरामध्ये एका 8 वर्षांच्या मुलीचा विनयभंग. 54 वर्षीय किराणा माल दुकानदारानं विनयभंग केल्याचं समोर. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण. पुनर्विकासात गेलेल्या घराचं भाडं न मिळाल्यानं जाब विचारायला गेले असता मारहाण. गुन्हा दाखल. नागपूरमध्ये हत्यासत्र थांबेना. काल भर दिवसा झरीपटका ख्रिश्चन कब्रस्तानच्या चौकीदाराची हत्या. मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूरच्या गांधीबाग परिसरात मामाकडून भाच्याची हत्या तर हल्ल्यामध्ये दुसरा भाचा गंभीर जखमी. जुन्या वादातून हल्ल्याची आणि हत्येची घटना घडल्याची माहिती. वाशिममध्ये तहसीलदारांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करून अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणारे 3 जण ताब्यात. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्ये वनविभागाची कारवाई तर 2 आरोपी फरार. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये परफ्यूम आणि फ्रेग्रन्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. यूके अरोमॅटिक्ससह आणखी 2 कारखान्यांना आग. 4 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. जळगावमधील एमआयडीसी परिसरातील सिद्धिविनायक चटईच्या कारखान्याला आग. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान. 3 तासानंतर आगीवर नियंत्रण. हिमाचल प्रदेशातील चंबामध्ये हिमकडा तुटल्यानं धबधब्यासारखा बर्फ कोसळला. प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट. जास्त उंचीवर असलेल्या भागांना हिमस्खलनाचा इशारा. बर्फवृष्टीमुळे हिमाचल राज्यातील 300हून अधिक रस्ते बंद. रस्त्यांवरून बर्फ हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीमुळे अडचणी वाढल्या. मुघल रोड वाहतुकीसाठी बंद. हिमाचलच्या कुल्लूमध्ये बर्फवृष्टीमध्ये अत्यावश्यक सुविधा पुरवण्याचं प्रशासनासमोर मोठं आवाहन. पर्यटकांना रेस्क्यू करण्यासह वीज, पाणी या सुविधा पुरवण्यात कसरत. किन्नौरीमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. रिकांगपिओंगमध्ये प्रशासनाकडून बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू. बर्फवृष्टीमध्ये प्रवास टाळण्याचं प्रशासनाचं पर्यटकांना आवाहन. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टी सुरू. अनेक ठिकाणी रस्त्यावरती बर्फ साचल्यानं वाहतुकीमध्ये अडथळे. प्रशासनाकडून बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.